महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झालेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते आज बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम लिंबांना पत्र देखील देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले होते. ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. सूत्रांनी सांगितले की बुधवारी सकाळी आधी शिंदेंची या खासदारासोबत बैठक होईल. त्या स्वतंत्र गट स्थापन करायचा की शिवसेनेत प्रवेश करायचा याचा अंतिम निर्णय होईल. दरम्यान डॅमेज कंट्रोलसाठी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई दिल्लीमध्ये गेलेले आहेत. खासदारांना फोडण्यासाठी 15 कोटीची ऑफर अशी पोस्ट खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती टाकली. त्यापाठोपाठ रोहित पवार यांनीही उद्धव सेनेच्या खासदारांविरोधामध्ये पोस्ट टाकली. दरम्यान उद्धव सेनेचे 20 पैकी 16 आमदार फुटणार असेही म्हटले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी 22 तारखेला मुंबईमधील शिवालय या पक्ष कार्यालयामध्ये आमदारांची 1 to 1 चर्चेसाठी बैठक बोलवलेली आहे. या 2-3 दिवसामध्ये राजकीय वातावरणामध्ये काय झालेलं आहे, संपूर्ण राजकीय वातावरणामध्ये काय ढवळाढवळ झालेली आहे, पुन्हा एकदा राजकारणामध्ये फोडाफोड होते का, हे सगळं सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दरम्यान स्वतंत्र गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रावरती हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची सही घेऊन यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार बंडू जाधव नांदेडहून दिल्लीत विमानाने दाखल झाले. उद्धव सेनेचे 3 खासदार 2 दिवसापूर्वीच दिल्लीमध्ये पोहोचले. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे खासदार आष्टीकर दिल्लीला जाऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी वेगळा गट स्थापनेसाठी सहमती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या 3 दिवसांमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खासदारांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रविवारी बैठक घेतली होती. त्यास 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा राऊतांचा दावा होता. तो खोटा असल्याचे नंतर उघड झालेले आहे. बैठकीला ऑनलाईन हजेरी का लावू शकलेलो नाही याची कारणे उद्धव ठाकरेंना सांगण्याची तसदीही 4 खासदारांनी घेतली नाही अशी माहिती देखील समोर आलेली आहे. मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुटीर खासदारांना दिल्लीकडे जाण्यासाठी विमान उपलब्ध करून दिले. त्याच पाठोपाठ शिंदे देखील स्वतंत्र विमानाने दिल्लीला रवाना झाले होते. फुटीर गटाला स्वातंत्र्य मान्यता नको, उद्धव सेनेचे लोकसभा अध्यक्षांना पत्र. उद्धव सेनेकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृतपणे निवेदन दिलेले आहे. हे पत्र रात्री उशिरा उद्धव सेनेकडून प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा संसदेमधील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी, तसेच कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेष अधिकार देऊ नये. त्याचप्रमाणे अशा कोणत्याही मागणीवरती निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी असे संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर या गटाला मान्यता मिळेल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातून स्वतंत्र गट बाहेर पडण्यासाठी 2-3 सदस्य असणे आवश्यक आहे. शिवसेनेचे एकूण 9 खासदार आहेत, तर त्यांना गटासाठी 6-7 जण एकत्र येण्याची गरज असेल. त्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना द्यावे लागेल. अध्यक्ष खात्री करतील, मगच ते मान्यता देतील. मात्र मान्यता मिळाल्यानंतर या गटाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावे लागेल. जसे की आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा एक गट दुसऱ्या छोट्या पक्षात विलीन झाला, त्याप्रमाणे सेनेच्या फुटीर गटाला देखील कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावे लागेल असं देखील बोललं जात आहे. या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. राज्यामध्ये होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.